करतो की त्यांनी आपल्या मतदारसंघात बीड लोकसभा इंडिया आघाडीचा उमेदवार माझ्या प्रचारात व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय प्रचंड भाऊ, काँग्रेसचे जिल्ह्याचे आदर्श आदरणीय राजसाहेब भाऊ, काँग्रेसचे नेते आदरणीय अजयजी बुराटे सर, आमचं शेतकरी चळवळीचं नेतृत्व आणि आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय भवन भाऊ गीते, तरच व्यासपीठावर बसलेले सेनेचे सर्व कार्यकर्ते, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठ मोठे मला नाव घ्यायची विसरले की भानगड व्हायला, आणि आमचे वकील साहेब परत पुन्हा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दुगडे महाराज आणि जमलेल्या सर्व मायबाप जनता, सर्व मतदार आणि बंधू भगिनी, परळी विधानसभा मतदारसंघात माझा आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर पक्षाने ठेवलेली बैठक उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरचा कार्यक्रम जी आयोजित केला त्याच्यानंतर सुरुवात दौरा म्हणून मत मागण्यासाठी आज पहिलाच आहे. आणि पहिल्या गावात आल्याच्या नंतर तुम्ही एवढं वाजत गाजत स्वागत केलं. मी माझा मुलगा आला, माझी पत्नी आली, त्यावेळेस व्हिडिओ बघितले, पण मी प्रत्यक्ष आल्याच्या नंतर बघितलं की तुमचं प्रेम काय उमेदवार म्हणून आले. मागच्या वेळेसही या गावाने मला मतं चांगली दिली होते, या वेळेसही चांगली मतं द्याल याच्यात शंका वाटायचं कारण नाही. आता बाकी परळी मतदारसंघ म्हणलं की काय म्हणलं जातंय, महाराष्ट्राला काय म्हणलं जातंय, बीड जिल्ह्यात काय म्हणलं जातंय, याच्यापेक्षा परळी मतदारसंघातल्या लोकांना काय वाटतंय ही महत्वाचा विषय आहे. आणि परळी मतदारसंघातली जनता काय करून दाखवल ते 4 जूनलाच कळलं. तोवर काय कोणाला काय मायाबाप जनता ही सर्वांचा आशीर्वाद देणारी जनता असते. राजकीय जन्म तुम्ही आधी आम्हाला दिला पाहिजे. आम्ही राजकारणाच्या पोटाला जन्मलो म्हणून राजकारणी नाही, तर माझ्यासारख्या तरुणाचा एका शेतकऱ्याच्या घरात जन्मून माझा राजकीय जन्म या मायबाप जनतेने दिलेला आहे. त्याच्यामुळे मायबाप जनतेला मी राजकीय माझे आई वडील मानतो. त्याच्यामुळे या जनतेपेक्षाही श्रेष्ठ कोणी नाही. पण माझ्या आदरणीय समोरच्या उमेदवारांनी आणि समोरच्या नेतृत्वाने बऱ्याच काही वल्गना या मतदारसंघात आल्या माझ्या विरोधात केल्या. त्यांना मी जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणावर सांगितलं. आज ही आपल्या गावातून एक विषय सांगणार आहे. त्यांनी सांगितलं या समोरच्या उमेदवाराची लायकी काय, त्याची अवकात काय. तर मी तुमच्या गावातून यांना सांगणार आहे की माझी लायकी काय, माझी अवकात काय, त्या माझ्या मायबाप जनतेला नक्की माहिती आहे. पण माझी अवकात आहे की शेतकऱ्याच्या घरात जन्म घेऊन मी 2 साखर कारखाने उभे केले. एवढंच नाही तर 2,500 8,000 9,000 10,000 कॅपॅसिटीचे दोन्ही मिळून 15,000 कॅपॅसिटीचे कारखाने मी चालवतोय. चांगल्या पद्धतीने चालवतोय. बीड जिल्ह्यात नव्हे ते मराठवाड्यामध्ये 1 नंबरचा भाव देतोय. आणि सलग 10 वर्ष झालं कधीही बंद पडू दिलं नाही. शेतकऱ्यांचे पैसे वेळेत देतोय, कामगारांचे पैसे वेळेत देतोय. एवढंच नाही तर तोडणे वाहतूक ठेकेदाराचे पैसे सुद्धा वेळेत देतोय. ही माझी अवकात. आणि आपण काय काय केलंय आता बोलताना सांगितलं की लोकांचे पैसे राहिले. मला तर झटकाच आहे. लोकांचे पैसे राहिले ती जर समोरची जनता म्हणत असेल तर तुम्हाला काय नैतिक त्या लोकांना मत मागायची. आणि जे मी या गावामध्ये आणखी बोलायचं राहील माझं की तुम्ही तर सर्वजण इथं उपस्थित आहात, पण जे उपस्थित नाहीत, जे घरात बसून ऐकतेत, मला मत देणारे, ज्यांना मत द्यायचे तो थोडा विरोध दाखवावा लागतोय किंवा खरंच विरोध करायचा, अशा सर्वांना सुद्धा विनंती, बाबा या लोकांचे पैसे द्या ना. अगोदर जे राहिले त्यांचे का नाही, त्यांचे पैसे द्यावे लागते. मत कसे द्यायचे. आता प्रत्येक वेळेस त्यांचं नियोजन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आयपतीवर गेले. परवा एका फॉर्म भरायचा कार्यक्रम झाला, त्या दिवशी कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणले हे
ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन फिरतोय आणि ओबीसीचं प्रमाणपत्र याला मिळालं. हो, मला सांगा, आम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र कधी मिळालं पाहिजे? यात काय कायदा बदललाय का? अरे 25 वर्ष 30 वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होतं. पण आम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं. काय वाटतं जरा तुमचं? तुम्ही कोण ओबीसी आहेत का? विसेंडिया कोण आहे तुम्ही? मग ओबीसीचं आमचं प्रमाणपत्र मिळालं, तुमचं वाटलं कुठं? सर्वांना माझ्या मायबाप जनतेला मिळालं पाहिजे, हीच सर्वांची मागणी आहे. सर्वांना मिळालं पाहिजे आणि सर्वांना मिळणारच, याच्यासाठीच मला लोकसभेत जायचं. काय बोलतील, काय करतील, काय? मी म्हणलं बाबा माझ्यावर टीका नका करू. मला टीका करायचं काय? माझ्याकडे माझे पैसे बुडवलेत का? आणि तुम्हाला सर्व बहादर माझ्या सर्व तरुणांना पण सांगतो, या तरुणाईने ही निवडणूक, या जनतेने ही निवडणूक हातात घेतली. तुम्हाला सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, हा बजरंग सोनवणे तुमच्या पाठीमागे आहे. मी ज्यावेळेस प्रवाहाच्या उलट जातो, तो ती मासा म्हणतात आणि त्यालाच पोहायचं शिकवायचं, तीच पोहायचं शिकवतो. त्याच्यामुळे प्रवाहाच्या उलटा मी जातो. त्याच्यामुळे यांनी कुठे काय म्हणावा, काय करावा, फक्त हा प्रभाव तुमचा जनतेचा माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या प्रभावाला कुठेही काही सांगणार नाही. आणि यांचं गाव त्यांचे कारस्थान किती महिने सरकार राहणार आहे? 100 दिवस सुद्धा राहिले, 100 भरली, आता 100च दिवस राहिले सरकार. त्याच्यामुळं कुणाला म्हणते असं करतो, कुणाला म्हणते तसं करतो. किती दाब द्यावा? आमच्या पोराने कोणी टेटस ठेवलं माझं तरी डायरेक्ट फोन, तुम्ही घाबरू नका. यांचं टेटस ठेवायच्या लायकीचे ज्यांना राहणार नाही ते करायचं. त्याच्यामुळं तुम्ही प्रचार विकासावर करा. तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष गेली 35 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. आदरणीय रघुनाथरावजी मुंडे साहेब वगळता, पंडितरावजी दौंड साहेब वगळताना साहेब कितेच ही जी 2-4 नेते मंडळी होती ती जुने, पण आता सलग त्यानं किती दिवस या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्हीच करताय. मग या मतदारसंघात असं का? या मतदारसंघातून तुम्हाला जे काही विकास पाहिजे होता तो विकास तुम्ही केलाच असं तिच्यानंतर दिसायची ना विकास. या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीत मी तुमच्या सोबत असेल असं सगळं तुम्हाला देतो. आणि तुम्ही काय म्हणलं जाते त्यांच्या अभूत कमिट्या आहेत, इंटरनल त्यांची चळवळ आहे ना, इंटरनल माणसं आहेत माझ्याकडे, ते काळजी नका करू. ताजं असल्यामुळे माझ्याकडे आहे. मला बी रात्री फोन येते, काय चाललंय. त्यांना वाटतं माझेच फोन सर्व्हिसवर टाकले, माझा फोन सर्व्हिसवर, मी कुणाला बोलतो? माझ्या आधार चोरून गोरे सगळे काही फोन असतील का कोणाला? निवडणुकीतील फोन माझं काय चोरून आहे? चोरून काय नाही, मला रातचं कोणाला फोन करावा लागत नाही, निवडणुकीतच करतो. त्याच्यामुळे माझे फोन सर्व्हिसवर टाकले, टाकू देत, काही अडचण नाही. सरकारची सत्तेची एवढी मस्तावलपणा आहे की आम्हाला जिथं तिथं अडचणीत आणायचा विषय केला जातो. पण मी तुम्हाला सांगतो, यांच्या सगळ्या गोष्टीतून यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं, जनतेचं काम करावं, जनतेची सेवा करावी. हा विषय सोडून विकासावर बोला. तुम्ही 10 वर्षे 15 वर्षे गेली, इतक्या वर्षे तुमच्या ताब्यात असताना आम्ही हे केलं हे सांगा. आदरणीय पंकजाताई आपल्या समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहे, त्या जिल्ह्यात सांगतात की मी काय विकास केलाय. तुम्ही एवढा विकास केला होता तर मग 19ला का पराजय झाला तुमचा? विकास करताय ना. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला. या परळी मतदारसंघ सुद्धा राष्ट्रवादीमय आहे, राष्ट्रवादीला मानणारा मतदार एक आहे. राष्ट्रवादीचं मतदान आहे, राष्ट्रवादी पक्षाला आता राष्ट्रवादीचं मतदान आहे का नाही 4 जूनला दिसेल. त्याच्या पुढे विधानसभेचं काय असेल ते बघा, तुमचं तुम्ही तिथं बघणारच आहे, तर दिसणारच आहे. पण आता या लोकसभेला सुद्धा चांगल्या पद्धतीने विचार. आता सूत्रसंचालन करताना माने साहेबांनी सांगितलं की म्हणजे उसाचा विषय बाप्पा, ते तुम्हाला सर्वांना एक जाहीर शब्द देतो, मी जिवंत असेपर्यंत मला उसाची अडचण देणार नाही. आता जे नेते मंडळी माझ्या विरोधात काम करायला या गावचे उभे असतील त्यांच्या आत्मन्यावर उसण्याला
याला बाबा तुमच्या थोडी हात जोडून पाया पडून माफी मागतो, कारण ते आता लयच नेते होते म्हणून ह्याला. पण आता त्यांना सुद्धा माझा हात जोडून पाया पडून विनंती आहे, तुमच्या मनावर ऐकले. आता एकदा माझं ऐका, हे तुमचे परळीचे नेते तुमचं कधीच ऐकणार नाहीत असं मी त्यांनाही सांगतोय. नाही ऐकणार. किती वेळेस रडला माझ्याजवळ. आपल्या गावच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे, तुम्ही नका असं करू, तुम्ही मलाच मदत करा, तर सगळं राहील आलबेल आपलं. नाही तर नाही, काय नाही, निवडणुकीपुरतं कामापुरतं कोण कसं कसं काय काय बोलतंय त्याचा सगळा अभ्यास तुम्हाला पण आहे. आणि कुणाला हात जोडून पाया पडून विनंती आहे, तुम्ही आमच्या मतदारांना कुणाला दाब देऊ नका. नाहीतर निवडणुकीच्या नंतर तुम्ही दाब द्या, निवडणुकीच्या नंतर बिचारीमध्ये आम्हाला हे दाब दिला, मी खासदार होणार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, कुणाला दाब देऊ नका बाबा गोरगरीब या पोरांना. आणि पोरावर तुम्ही घाबरू नका, काय घाबरू नका. तुमची जेवढी आता माझं भाषण एखाद्याने रेकॉर्ड केलं आणि टेटसला ठेवलं, त्याच्यावर पुन्हा दाखल. अरे काय चाललंय, सालगडी झाले पोलीस का काय मलाही कळा. त्या पोलीस यंत्रणेला सुद्धा मी परळीत बोलणार आहे की बाबा हो, तुम्ही जरा थोडं नका. सरकार कुणाचं बी येत असते, सरकार जात असते, आमदार होते, खासदार होते, मंत्री होते, पण तुम्ही संयमाने घ्या. पण हे जरा संयमाने येते, पुन्हा येते भाऊकड, त्या भाऊकड, ह्या भाऊकड. सर्वांनी काळजी करायची गरज नाही. तुमच्या विकासाच्या बाबतीत त्यांना काय बोलायचे बोलू दे, त्यांनी काय केलं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. मी सर्वांना तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही मतदानाच्या दिवशी सुद्धा घाबरू नका. कुठेही काही अडचण आली तरी मला मेसेज करा, मी तुमच्या सोबत हजर असेल. 10 मिनिटात आम्ही येऊ. मला इथे गरज आहे, इथं सगळे गंभीर नेतृत्व आहे. बघा व्यासपीठावर किती सगळे लोक आहेत. आणि भेट आहे, भेट आहे.